डीप टेक परिसंस्था धोरण राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. महाराष्ट्र राज्यानं अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत देशात प्रथमच डीप टेक परिसंस्था डीप टेक इकोसिस्टम धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या धोरणाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI या क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरणालाही मान्यता देण्यात आली आहे. या दोन महत्त्वाकांक्षी धोरणांमुळे राज्यातील संशोधन, नवसंशोधन, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाधारित उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की या धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल, तसेच उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन मिळाल्यानं महाराष्ट्र जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या या पुढाकारामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये नव्या संधी उपलब्ध होणार असून महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे.